नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी भैरव तुमचं स्वागत आहे सर्वोदय अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती. आणि मी एकदम महत्त्वाचा टॉपिक घेऊन तुमच्या समोर आलोय की जो 96वे ऑस्कर अवॉर्ड्स 2024 घोषित झालेत आणि या पुरस्कारासंदर्भात काही महत्त्वाचे मुद्दे किंवा जे विजेते आहेत, हे अवॉर्ड्स कोणी कोणी जिंकलेत याच्याशी संदर्भात आपण आजचं सेशन घेणार आहोत. तर चला बघूया 96वे 96th ऑस्कर अवॉर्ड्स 2024 संदर्भात सर्व इत्थंभूत माहिती पाहूया. चलो सुरुवात करूया. बघा, सुरुवातीला असेल 96वा ऑस्कर पुरस्कार. बघा हा कुठं गेला होता, घेण्यात आला होता तो महत्वाचा आहे. बघा, तर 96व्या ऑस्कर पुरस्कार हे जे अकादमी पुरस्कार म्हणून सुद्धा ओळखले जातात, हा 2024 सालचं जे 96वे एडिशन आहे ते लॉस एंजेलिस मधील डॉल्बी थिएटर मध्ये झालेत. ओके, आणि या पुरस्कारांच्या किंवा या सोहळ्याचे होस्ट कोण आहेत तर जिमी केमिले. ओके, जिमी केमिले याने चौथ्यांदा काय केले रे, यांनी चौथ्यांदा होस्ट केले किंवा अँकरिंग करण्याचं काम केलं. तुमच्या लक्षात येऊन जाते. बघा, अजून एक उल्लेखनीय गोष्ट काय आहे, या 2024 सालचे जे अकादमी पुरस्कार किंवा ऑस्कर पुरस्कार आहेत की जे 96वे एडिशन आहे त्याची, याच्यामध्ये ओपनहायमर हा जो चित्रपट आहे, या चित्रपटाला एकूण 13 नामांकन मिळाली. बरोबर का? परंतु या 13 नामांकनापैकी या चित्रपटाला एकूण 7 कॅटेगरीज मध्ये त्यांना विजेते मिळाले किंवा पुरस्कार मिळालेला आहे. पुन्हा एकदा लक्षात ठेवा, ओपनहायमर. ओपनहायमर या चित्रपटाला 13 नामांकन, परंतु विजेता किती वेळा झालाय तो 7 वेळा किंवा 7 श्रेणींमध्ये या चित्रपटाला अवॉर्ड मिळालेले आहेत. चलो आता बघूया थोडंफार. ओपनहायमर चित्रपट ठरला या वर्षीचा 7 ऑस्कर पुरस्कार विजेता. आता बघा, हा जो चित्रपट एकूण किती मिळालेले नामांकन, 13 नामांकन या चित्रपटाला मिळाली होती. त्यापैकी 7 श्रेण्यांमध्ये या चित्रपटाला पुरस्कार मिळाला. तर ओपनहायमर याने बघा, ओपनहायमर या चित्रपटाने 7 ज्या श्रेणी आहेत त्या श्रेणी कोणत्या कोणत्या आहेत, इथे तुम्हाला ओपनहायमर या चित्रपटाचं बघा चित्र दिसू शकतं किंवा तुम्ही त्याचं पिक्चर पाहू शकता. बघा कोणता आहे, तर पहिला आहे सर्वोत्कृष्ट सिनेमा. ओके, या श्रेणीचा सुद्धा अवॉर्ड ओपनहायमर या चित्रपटाला मिळालाय. ओके, सर्वोत्कृष्ट फिल्म एडिटिंग साठीचा, पुन्हा सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक डिरेक्टरचा मिळालेला आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणजे ऍक्टरचा मिळालेला आहे. सर्वोत्कृष्ट ओरिजिनल स्कोर संदर्भात देखील या श्रेणीमध्ये सुद्धा ओपनहायमर या चित्रपटाला पुरस्कार मिळालेला आहे. पुढे सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी असेल आणि 7वा आणि याने जिंकलेला शेवटचा पुरस्कार असेल तो आहे सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता. बरोबर का? या एकूण 7 श्रेणींमध्ये जे 13 श्रेणींमध्ये नामांकन झालं होतं त्यापैकी 7 श्रेणींमध्ये ओपनहायमर या चित्रपटाला पुरस्कार मिळालेले आहे किंवा या 7 श्रेणीतील पुरस्कारांचा हा चित्रपट विजेता ठरलेला आहे. बघा, सुरुवातच आहे सर्वोत्कृष्ट अभिनेता. बरोबर आहे का? इथे तुम्हाला चित्र दिसत असेल, हे कोण आहेत अभिनेते? सिलियन मर्फी. ओपनहायमर या चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार मिळालेला आहे 96व्या ऑस्कर अवॉर्ड 2024 साठीचे. बरं आहे का? पुढे बघा, आता अजून एक महत्वाचा मुद्दा, जो ऍक्टर सर्वांच्या पसंतीचा असणार आहे, कोण आहेत? रॉबर्ट डाउनी ज्युनियर. आपण ज्यांना काय म्हणतो, मिस्टर स्टार्क म्हणतो. ओके, बरं आहे का? आयर्न मॅन म्हणतो ते. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेते म्हणून त्यांची काय रे, त्यांना या श्रेणीमध्ये पुरस्कार मिळालेला आहे. चित्रपट कोणता आहे? ओपनहायमर हा चित्रपटच आहे. लक्षात आलं का? सहाय्यक अभिनेता कोण? रॉबर्ट डाउनी ज्युनियर. ओपनहायमर या चित्रपटातील सहाय्यक अभिनेता म्हणून पुरस्कारासाठी वर्णी झालेली आहे. चल पुढे आहेत सर्वोत्कृष्ट अभिनेत्री. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री तर एमा स्टोन. प्युअर थिंग्स या चित्रपटासाठी त्यांना उत्कृष्ट अभिनेत्री हा पुरस्कार मिळालेला आहे. चला इथं पिक्चर मध्ये त्यांचं तुम्ही पाहू शकता. एमा स्टोन यांना पुअर थिंग्स या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री श्रेणीतला पुरस्कार. आता बघूया वन बाय वन करून सर्व पुरस्कारांची आपण माहिती घेऊया. बघा, कोणता आहे सर्वोत्कृष्ट चित्रपट, कोणता ठरलाय? तर ओपनहायमर चित्रपट ठरलाय. बरोबर आहे का? सर्वोत्कृष्ट चित्रपट संपादनासाठी पुन्हा एकदा ओपनहायमर या चित्रपटाची वर्णी लागलेली आहे. पुढे सर्वोत्कृष्ट अभिनेता सिलियन मर्फी. ओपनहायमर पुन्हा एकदा. ओके, आत्ताच पाहिलं त्यांचं चित्र पण आपण पाहिलं. त्याच्यानंतर बघा, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून क्रिस्टोफर नोलन. ओके, ओपनहायमर या चित्रपटाच्या दिग्दर्शनासाठी त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. पुढे सर्वोत्कृष्ट अभिनेत्री एम्मा स्टोन. प्युअर थिंग्स या चित्रपटासाठी एम्मा स्टोन यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्री हा पुरस्कार आहे. पुढे पहा, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता. सहाय्यक अभिनेत्री द वाईन जॉय रॅन्डॉल्फ. द होल्ड ओव्हर्स. लक्षात का? मूवीसाठी द होल्ड ओव्हर्स कोण आहेत? द वाईन जॉय रॅन्डॉल्फ यांना मिळालेला आहे. पुढे सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता आत्ताच आपण पाहिला
रॉबर्ट डाउनी ज्युनियर यांना ओपनहायमर या चित्रपटासाठी हा पुरस्कार मिळालेला आहे. आता बघूया इतर अजून कोणत्या श्रेणी आहेत आणि त्या श्रेणीच्या पुरस्कारांचे विजेते कोण आहेत, हा पण मुद्दा आपण बघूया चर्चेचा. चला बघा, सर्वोत्कृष्ट चित्रपट संपादन पुन्हा एकदा ओपनहायमर. 7 श्रेणींमध्ये ओपनहायमरला पुरस्कार मिळालेले आहेत, ते आपण पाहिलेत. परंतु आपण लिस्टमध्ये पुन्हा एकदा त्यांना काय करत त्यांची चर्चा करणार आहोत. चलो बघा, सर्वोत्कृष्ट गाणे व्हॉट वॉज आय मेड फॉर बॉर्बी मधील, बरोबर आहे का? चलो, व्हॉट वॉज आय मेड फॉर कोणता बॉर्बी मधील ह्या पिक्चर मधील त्याला सर्वोत्कृष्ट गाण्यासाठी पुरस्कार मिळालेला आहे. श्रेणी सर्वोत्कृष्ट गाणे. पुन्हा कोणती श्रेणी आहे रे? सर्वोत्कृष्ट आवाज. बघा, द झोन ऑफ इंटरेस्ट. ओके, सर्वोत्कृष्ट माहितीपट, द लास्ट रिपेअर शॉप. ओके, द लास्ट रिपेअर शॉप विन्स द सर्वोत्कृष्ट माहिती या श्रेणीतला पुरस्कार मिळालेला आहे, विजेता राहिलेला आहे. पुढे बघा, सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड शॉर्ट फिल्म कोणते आहे? वॉर इज ओव्हर. कोणतं रे? वॉर इज ओव्हर या शॉर्ट फिल्मला काय रे? शॉर्ट फिल्म या श्रेणीतला अवॉर्ड मिळालेला आहे 2024 चा. बघा, सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड फीचर कोणता आहे? द बॉय अँड द हेरोईन. बघा, द बॉय अँड द हेरोईन. बघा पुढे, सर्वोत्कृष्ट मूळ पटकथा. बघा, अॅनाटॉमी ऑफ अ फॉल. अॅनाटॉमी ऑफ अ फॉल या चित्रपटाला किंवा या पटकथेला सर्वोत्कृष्ट मूळ पटकथा म्हणून पुरस्कार घोषित करण्यात आलेला आहे. बघा, पुढचं कोणतं आहे? द सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी फीचर. बघा, 20 डेज इन मरियोपुल. बघा, 20 डेज इन मरियोपुल याला बघा सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी फीचर या श्रेणीमध्ये अवॉर्ड मिळालेला आहे 96व्या 2024 सालच्या ऑस्कर पुरस्कारामध्ये. बरोबर आहे का? बघूया अजून कोणते राहिलेले बघूया. बघा, सर्वोत्कृष्ट रूपांतरित पटकथा म्हणजे ट्रान्सलेशन असणारा अमेरिकन फिक्शन. कोणता आहे? अमेरिकन फिक्शन. बघा, सर्वोत्कृष्ट मेकअप आणि केशरचना पुअर थिंग्स या चित्रामध्ये, पुअर थिंग्स या मूवी संदर्भात माहिती तुम्हाला दिसेल किंवा पिक्चर दिसेल की या चित्रपटाची अभिनेत्री तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार सुद्धा घोषित केलेला आहे. त्याच हिरोईनचं हे चित्र तुम्हाला इथं दिसणार आहे, पुअर थिंग्स. बघा, सर्वोत्कृष्ट प्रोडक्शन डिझाईन पुन्हा एकदा पुअर थिंग्स आहे. त्याच्यानंतर सर्वोत्कृष्ट पोशाख डिझाईन पुअर थिंग्स आहे. आणि सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट म्हणून कोणाला मिळालं आहे? द झोन ऑफ इंटरेस्ट या मूवीला. कोणता रे? द झोन ऑफ इंटरेस्ट या चित्रपटाला. पुढे कोणता आहे पहा, सर्वोत्तम व्हिज्युअल इफेक्ट्स गॉडझिला -1. गॉडझिला -1 या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट्स या श्रेणीमधला पुरस्कार घोषित करण्यात आलेला आहे 96व्या ऑस्कर 2024 सालच्या. बघा, सर्वोत्कृष्ट लघुपट लाईव्ह ऍक्शन साठी बघा, द वंडरफुल स्टोरी ऑफ हेनरी शुगर. बघा, कोणता सर्वोत्कृष्ट लघुपट किंवा लाईव्ह ऍक्शन या श्रेणीमध्ये कोणाला पुरस्कार घोषित झालाय? तर वंडरफुल स्टोरी ऑफ हेनरी शुगर यांना घोषित झालेला आहे. जर पुअर थिंग्स बद्दल जर तुम्ही अभ्यास केला किंवा लक्षात घेतलं, प्युअर थिंग्सला इथं समोर तुमच्या 3 श्रेणी तर दिसत आहेत. कोणता? सर्वोत्कृष्ट मेकअप व केश रचना असेल, सर्वोत्कृष्ट प्रोडक्शन अँड डिझाईन असेल आणि सर्वोत्कृष्ट पोशाख डिझाईन असेल. सोबत सर्वोत्कृष्ट अभिनेत्री या श्रेणीचा सुद्धा अवॉर्ड प्युअर थिंग्स या चित्रपटाला मिळालेला तुमच्या लक्षात येऊन जातोय. बरोबर आहे का? चला आता बघा, एकंदरीत या पुरस्कारांची सर्व वर्णी किंवा मिळालेल्या श्रेणीतले सर्व पुरस्कार आपण 1 बाय 1 पाहिले. आता थोडंसं काय बघूया, 2023 आणि भारत, ऑस्कर 2023 आणि भारताशी निगडीत काही महत्वाच्या घडामोडी किंवा कोणत्या चित्रपटाला, आता त्याच्याबद्दल आपल्याला चांगलंच माहिती आहे. RRR मूवीतील नाटो नाटो या सॉंगला काय मिळालं? या गाण्याला, गीताला काय मिळालं रे? ऑस्कर मिळाला होता. थोडंसं त्याच्यावरती थोडासा कटाक्ष किंवा नजर टाकूया आणि माहिती घेऊया. बघा, बेस्ट डॉक्युमेंटरी शॉर्ट फिल्म कोणती होती? द एलिफंट विस्पर्स. दिग्दर्शक कोण होते याचे? दिग्दर्शक होते कार्तिक गोन्साल्विस. बरोबर आहे का? एलिफंट विस्पर्स डॉक्युमेंटरी शॉर्ट फिल्म साठी या श्रेणीमध्ये ऑस्कर 2023 मिळालेला होता. भारतीय पिक्चर आहे किंवा भारतीय डॉक्युमेंटरी शॉर्ट फिल्म आहे. पुढे बघा, सर्वोत्कृष्ट मूळ गाणे यासाठी RRR मूवी मधील नाटू नाटू या गाण्याला मिळालेलं तुमच्या लक्षात येईल. आता या नाटू नाटू बद्दल थोडक्यात माहिती घ्यायची झाली तर याचा चित्रपट कोणता आहे? तर चित्रपट आहे RRR. याच्यामध्ये प्रत्येक आर ची संकल्पना काय रे? राईज, रोवर आणि रिव्हॉल्ट. बरोबर आहे का? राईज, रोवर आणि रिव्हॉल्ट असणार आहे. बरं, या संगीतकार कोण आहेत नाटू नाटू या गीताचे? तर आहेत MS किरवानी आहेत. याचे गीतकार आहेत चंद्रा बोस असतील. ओके, गायक कोण आहेत? राहुल शिपली गुंज व कालभैरव हे या नाटू नाटू या सॉंगचे काय आहेत रे? गायक आहेत किंवा सिंगर आहेत. पुढे बघा, दिग्दर्शक कोण आहे या चित्रपटाचं नाटू नाटूचं? पुन्हा एकदा SS राजामौली, की ज्यांचे बहुतांश पिक्चर कसे असतात रे? बहुतांश पिक्चर्स किंवा मूवीज
अवॉर्ड विनिंग असतात किंवा त्यांची थीम एकदम बेस्ट असते की जे पब्लिकला किंवा श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून टाकत असतात. पुढे बघा, गाण्याचे इतर भाषेतील नावे काय आहेत बघा. हिंदीमधील नाटो नाटो या सॉंगला आपण काय म्हणतो, नाचो नाचो असं त्याचं भाषांतर आहे. तमिळमध्ये नट्टू कुथू हे त्याचं ट्रान्सलेशन आहे. आणि कन्नडमध्ये गेलात तर कन्नडमध्ये पाहिलं तर हल्ली नातू हे त्याचं काय रे, त्या कन्नड भाषेतील ट्रान्सलेशन असणार आहे. एकंदरीत ऑस्कर 2023 भारत आणि भारतातील विजेत्यांबद्दल आपण माहिती बघितली. चला आता थोडी माहिती अशी बघूया की यापूर्वीचे भारताचे कोण विजेते आहेत किंवा भारतीय कोणत्या कोणत्या गोष्टींमध्ये श्रेणींमध्ये भारतीयांना अवॉर्ड मिळाले ते आपण बघूया. बघा, यापूर्वीचे भारतीय विजेते जर पाहिलं 1992 मध्ये बघा, चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक प्रोड्युसर अँड डिरेक्टर सत्यजित रे यांना बघा जीवन गौरव ऑस्कर पुरस्कार देण्यात आला होता. किती साली? 1992. पुढे बघूया, 2008 साली बघा स्लॅम डॉग मिलेनियर चित्रपटातील संगीत असेल आणि जय होय गीत असेल या गीतासाठी सर्वोत्कृष्ट संगीत या श्रेणीचा अवॉर्ड मिळाला होता. कोणाला? बघा, तो एक मुद्दा महत्वाचा असणार आहे. बरोबर का? पुढे बघा, गीतकार गुलजार असतील यांना जय हो या गीताच्या लेखनाबद्दल देखील अवॉर्ड मिळालेला आहे. हा मुद्दा खूप महत्वाचा असणार आहे. बघा, स्लम डॉग मिलिनियर साठीच रेसुल पोकुट्टी नाव बघा, पुन्हा एकदा स्लम डॉग मिलिनियर साठीच रेसुल पोकुट्टी यांना बघा बेस्ट साऊंड मिक्सिंग श्रेणीसाठीतला पण अवॉर्ड घोषित करण्यात आलेला होता. मुद्दा क्लिअर असेल. 1992 सत्यजित रे जीवन गौरव पुरस्कार. 2008 साली बघा संगीत आणि गीतासाठी जय हो साठी सर्वोत्कृष्ट संगीत पुरस्कार. बरोबर का? त्याच्यानंतर गुलजार यांना बघा, गीतकार गुलजार यांना जय हो या गीत लेखनाबद्दल पण लेखन श्रेणीमध्ये पुरस्कार मिळालाय. त्याच्यानंतर स्लम डॉग मिलेनियर्स मधील रेसुल पोकुट्टी यांना बेस्ट साऊंड मिक्सिंग या फीचरमध्ये किंवा श्रेणीमध्ये ऑस्कर मिळालेला आहे यापूर्वीचा. त्याच्यासोबत म्हणजे हे सगळे हे दिसत आहेत हे 2008 सालचेच असणार आहेत. आणि त्याच्यानंतर सर्वप्रथम 1983 ला बघा गांधी या चित्रपटासाठी भानू अथय्या यांना वेशभूषेबद्दल ऑस्कर पुरस्कार मिळालेला आहे. म्हणजे 2023 पूर्वीचे हे सर्व विजेते आहेत. एकंदरीत पाच पुरस्कार भारतीयांनी जिंकलेले आहेत. त्या श्रेणी तर तुमच्या समोर दिलेल्या आहेत. तुमचा मुद्दा क्लिअर असेल. आता आपल्याला बघायचं आहे थोडंसं काय करूया, ऑस्कर या पुरस्कारासंदर्भात किंवा अकादमी पुरस्कार संदर्भात माहिती घेऊया. बघा, अकादमी पुरस्कार म्हणजेच काय रे, ऑस्कर अवॉर्ड्स. ओके, जे 2024 साली 96वी आवृत्ती म्हणा किंवा 96वी एडिशन होती. मुद्दा तुमच्या क्लिअर असू शकतो. चलो बघा, एकंदरीत लक्षात आलं का? बघा, याच्यामध्ये महत्वाचे मुद्दे डिस्कस करायचे आहेत की जे एक्झाम ओरिएंटेड असणार आहेत किंवा परीक्षेच्या अनुषंगाने महत्वाचे असणार आहेत. चला बघूया काय दिलंय. युनायटेड स्टेट्स मधील अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्स, ओके, AMPAS या संस्थेद्वारे दरवर्षी बघा हे पुरस्कार सादर केले जातात. कोणाद्वारे? बघा, युनायटेड स्टेट्स मधील अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्स यांच्याद्वारे हे पुरस्कार दरवर्षी सादर केले जातात. पुढे पहिला कधी दिला होता अकादमी पुरस्कार किंवा ऑस्कर अवॉर्ड? 1929 मध्ये आयोजित करण्यात आलेला होता. आता त्याच्या संदर्भात गुगल ज्यावेळेस कराल त्यावेळेस तुम्हाला विकिपीडिया भरपूर माहिती देईल, पण मी फक्त एक्झाम ओरिएंटेड पॉइंटने पहिला आणि काही महत्वाचे मुद्दे आपण डिस्कस करणार आहोत. चलो पुढे 1930 मध्ये बघा दुसरा समारंभ झाला होता जो रेडिओद्वारे प्रसारित केला आणि तो पहिला असा समारंभ होता की जो रेडिओद्वारे काय म्हणतात प्रसारित करण्यात आलेला समारंभ होता. बघा, 1953चा सोहळा पहिला टेलिव्हिजन बेस होता. बरोबर का? मुद्दा महत्वाचा असेल. पहिला अकादमी पुरस्कार 1929 ला आयोजित करण्यात आला. 1930 चा पहिला असा होता की जो रेडिओद्वारे प्रसारित करण्यात आला. 1953चा असा होता की जो पहिल्यांदा टेलिव्हिजन म्हणजे टीव्हीवर प्रसारित करण्यात आला. आणि 2002 मध्ये झालेला 74व्या अकादमी पुरस्कारांमध्ये बघा सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड वैशिष्ट्यासाठी पहिला अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आला. म्हणजे अॅनिमेशन म्हणतो, अॅनिमेशन मूवी म्हणतो किंवा अॅनिमेशन पिक्चर म्हणतो, ही श्रेणी पहिल्यांदा किती साली रे? 2002 साली 74व्या ऑस्कर अवॉर्डच्या पुरस्कारांमध्ये घेण्यात आलेली तुमच्या लक्षात येऊन जाईल. सोबत बघा 9 फेब्रुवारी 2020 रोजी पॅरासाइट, बघा या मूवीचं नाव आहे, किंवा पॅरासाइट या 92व्या अकादमी पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट जिंकणारा पहिला परदेशी भाषेतील चित्रपट ठरला. बघा, पॅरासाइट हा चित्रपट आहे की जो 2020 सालच्या 92व्या अकादमी पुरस्कारांच्या मध्ये
पहिला चित्रपट आहे की ज्यानं परदेशी भाषेतील चित्रपट म्हणून विजेतेपद पटकवलेलं तुमच्या लक्षात येईल किंवा पुरस्काराची त्याला वर्णी झालेली लक्षात येऊन जाणार आहे. महत्वाचेच मुद्दे बघायचे आहेत की जे एक्झाम साठी आपल्या महत्वाचे असणार आहेत. ओके चलो, 2020 आणि 2021च्या सुरुवातीच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांना सन्मानित करणारा कितवा रे 93वा अकादमी पुरस्कार. बघा हा सोहळा 25 एप्रिल 2021 रोजी आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर बघा तो सिनेमावर कोविड-19ची ही जी महामारीचा प्रभाव होता किंवा पॅन्डेमिक आलं होतं कोविड-19चं, या पॅन्डेमिकमुळे 28 फेब्रुवारी 2021 पासून पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. हे काही ठराविक मुद्दे आहेत, IMP पॉइंट्स आहेत की जे आपण ऑस्कर पुरस्कारासंदर्भात पाहिले. पुन्हा एकदा बघा 2024 सालचं हे जे ऑस्कर पुरस्कार होते हे कितवं एडिशन होतं रे? एडिशन होतं 96वं एडिशन, 96वा अकादमी पुरस्कार. ऑस्कर अवॉर्डला अकादमी पुरस्कार असं सुद्धा संबोधलं जातं. मुद्दा क्लिअर असेल. महत्वाचा याच्यामधील कोणती पॉइंट्स असतात रे? तर याच्यामध्ये महत्वाचे पॉइंट्स तुमच्या लक्षात येऊन जातील. जर पाहिलं तर येतील बघा, याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचे असतात सर्वोत्कृष्ट सिनेमा असतो, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट अभिनेता, ओके, सहाय्यक अभिनेता अभिनेत्री सुद्धा विचारली जाते. ओके, म्हणजे सर्वोत्कृष्ट चित्रपट, चित्रपटाचे दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट अभिनेता अभिनेत्री, सहाय्यक अभिनेता अभिनेत्री. आणि जर भारतीयांशी निगडीत काय असेल, ओके, भारतातील काही चित्रपटांशी निगडीत काही मुद्दे असतील तर ते हमखास एक्झाम म्हणजे परीक्षेमध्ये आयोग तुम्हाला विचारेल किंवा कोणत्याही एक्झाम मध्ये तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. एकंदरीत मुद्दा तुमच्या क्लिअर लक्षात आला असेल. एकंदरीत आपण 2024च्या 96व्या ऑस्कर पुरस्कारांबद्दल सर्व माहिती पाहिली. ओके, आणि ऑस्कर पुरस्कारासंदर्भात परीक्षेसाठी इंटरेस्टिंग फॅक्ट सुद्धा आपण डिस्कस केलेल्या आहेत. बघा एकलव्य 2.0 की जी कंबाईन पूर्व परीक्षा गट ब आणि गट क ची होणारी 16 जून 2024 ला आहे. त्या परीक्षेच्या अनुषंगाने आपण सर्वोदय अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती बॅच लॉन्च केलेली आहे. 2.0 असं बॅचला नाव देण्याचा उद्देश असा आहे कारण की पहिली बॅच एकलव्य की जी विद्यार्थ्यांच्या संख्येच्या मानाने आपण फुलफिल केलेली आहे, अचीव केलेली आहे. आता आपण ही दुसऱ्या बॅच संदर्भात काय करतोय, ही बॅच लॉन्च करतोय किंवा या बॅचचे व्हॅकन्सीज अजून आहेत, तुम्ही तुमचे ऍडमिशन फिक्स करू शकता. बघा इस बार अब की बार कंबाईन पार हा उद्देश ठेवून आपण ही बॅच लॉन्च करत आहोत. जर या बॅचची वैशिष्ट्ये पाहायची झाली तर सर्व विषय यामध्ये तुम्हाला इत्तंभूत सखोल विश्लेषणात्मक पद्धतीने शिकवले जातील. सोबत PDF नोट्स तुम्हाला अवेलेबल करून दिल्या जातील. वैयक्तिक काउन्सिलिंग असेल, विषयवार काउन्सिलिंग असेल आणि वैयक्तिक सुद्धा काउन्सिलिंग असेल. सोबत तज्ञ फॅकल्टी आणि सगळ्यात महत्वाचं एक्झामचं एक्सपिरियन्स, परीक्षेचा एक्सपिरियन्स असणाऱ्या फॅकल्टी तुमच्या समोर असणार आहेत. बघा अप्रोच बिल्डिंग असेल, लॉजिक असेल किंवा इलिमिनेशन टेक्निक्स असतील किंवा स्कोर इम्प्रूव्हमेंट असेल, यासाठी तुम्हाला ही बॅच हमखास उपयोगी ठरणार आहे. बॅच संदर्भात काही माहिती घ्यायची असेल आवश्यक तर तुम्ही 9096006353 आणि 9604572804 या क्रमांकावरती संपर्क साधून बॅच संदर्भात सर्व माहिती डिटेल्स मध्ये घेऊ शकता. लिमिटेड सीट्स आहेत, बरोबर आहे. आणि पहा बॅचची फी जर पाहिली तर बॅचची फी एकदम माफक आहे. 4000च्या ऐवजी आपण फक्त 2000 रुपयांमध्ये ही बॅच आपल्या सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींसाठी अवेलेबल करून दिलेली आहे आपल्या सर्वोदय अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती. चला अजून एक वैशिष्ट्यपूर्ण बॅच अशी आहे की जी FM स्टेट बोर्ड ही बॅच तुमच्यासोबत तुमच्यासाठी सर्वोदय प्लॅटफॉर्म घेऊन आलेला आहे. फी एकदम 199 माफक फी असणार आहे. बॅचचं वैशिष्ट्य काय असेल, जे महत्वाचे पाठ्यपुस्तक आहेत की इतिहास 8वीचा इतिहास, 11वीचा इतिहास असेल, सोबत विज्ञानाचे बुक्स असतील 8वी 9वी 10वीचं असेल, इव्हन 11वी 12वीचं पण त्याच्यातील महत्वाचे पॉइंट्स यामध्ये तुम्हाला व्हॉइस रेकॉर्ड टाइप मध्ये अवेलेबल करून दिले जाणार आहेत. म्हणून तर या बॅचचं नाव FM सर्वोदय असं देण्यात आलेलं आहे. चलो या बॅच संदर्भात सुद्धा तुम्हाला काही माहिती घ्यायची असेल तर नंबर तुमच्या 2 टेलिफोन क्रमांक तुमच्या समोर दिसत आहेत, त्या नंबरवरती तुम्ही संपर्क साधू शकता. ओके, आजचं सेशन मला कसं वाटलं नक्की कमेंट्स करून सांगा. जे लाईव्ह बघणारे असतील किंवा रेकॉर्डेड स्वरूपात बघणारे असतील, सर्वोदय प्लॅटफॉर्म सदैव स्टुडंट संदर्भात काही ना काही नवीन करण्याचा प्रयत्न करत असतो, जेणेकरून त्या नवीन कंटेंटचा आगामी येणाऱ्या एक्झाम्स मध्ये स्टुडंट्सना हमखास फायदा झाला पाहिजे. चलो सर्वोदय अकॅडमीच्या संपर्क क्रमांक तुम्हाला स्क्रीनवरती आहेत. सर्वोदय अकॅडमीशी तुम्ही इंस्टाग्राम, व्हॉट्सअप असेल, टेलिग्राम असेल किंवा फेसबुक असेल, या सर्व सामाजिक प्रसार माध्यमांवरती तुम्ही कनेक्ट होऊ शकता. ती लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. PDF साठी टेलिग्राम चॅनल जॉईन करा.
तिथे तुम्हाला जेवढे जेवढे कंटेंट, फ्री कंटेंट आपण ते युट्यूबला घेतो, ते कंटेंटच्या PDF तुम्हाला फ्री तिथं मिळून जातील. चलो, सेशन कसं वाटलं मला नक्की आवर्जून कमेंट करून सांगा. आणि महत्वाचं, हे जे पुरस्कार आहेत, या पुरस्कारांसोबतच 2023 सुद्धा पुरस्कार महत्वाचे आहेत की जे येणाऱ्या एक्झामसाठी तुम्हाला विचारले जाऊ शकतात. आणि आज घेतलेली हे सेशन तुम्हाला शुअर शॉट आहे की तुम्हाला नक्की म्हणजे नक्की 2024च्या 16 जूनच्या होणाऱ्या कंबाईन गट ब गट क च्या पूर्वपरीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, टेक केअर, धन्यवाद, थँक्यू सो मच.